अर्धा तास चर्चा दुसरी डॉक्टर परिणय फुके. धन्यवाद सभापती महोदय. मी आज या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून ग्रामविकास विभागातील जे कनिष्ठ सहाय्यक आहे या पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ही अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून मागणी केली होती. दिनांक 7 मार्च 2024ला एक अधिसूचना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली होती. त्यात कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देताना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती, नामनिर्देश व वाहन चालकांना 40%, 50% व 10% असे प्रमाण निश्चित करण्यात आलेले होते. ग्रामविकास विभागाने यांचा जो दिनांक 11 मार्च 2024 नुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदला आणि सगळ्याच विभागीय आयुक्तांना हे निर्देश दिले होते की हे आपण तातडीने हे करून घ्यावं. त्या बिंदू नामावलीच्या संदर्भातला विषय असणार किंवा बहुतांश आज किंवा आणखीन सगळे हे कार्यरत करून हा 40, 50 व 10 अशानुसार करण्याच्या संदर्भात निर्देशन दिले होते. अधिसूचनासुद्धा निघालेली होती, पण अनेक जिल्हा परिषदेने हे केलेलं नाही आहे. विशेष करून चंद्रपूर असणार किंवा बीड, हिंगोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे झालेलं नाही आहे आणि निश्चितच हे लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि एक विशेष कालमर्यादेत सर्वात जिल्हा परिषदेंनी हा जो पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून बिंदू नामावली तयार करून लवकरात लवकर या कनिष्ठ अभियंत्यांना न्याय दिला पाहिजे, ही माझी मागणी. मंत्री महोदय. सभापती महोदय, अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आदरणीय सदस्यांनी जो विषय उपस्थित केलेला आहे, ग्रामविकास विभागाच्या दिनांक 7 मार्च 2024 रोजीच्या अधिसूचनेन्वये जिल्हा परिषदामधील कनिष्ठ सहाय्यक या पदावरील पदोन्नतीने अनुकंप तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशाने वाहन चालकामधून 40, 50, 10 असे प्रमाण सुधारित सेवेसाठी निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि त्या निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे याची अंमलबजावणी झाली का नाही या संदर्भातला खऱ्या अर्थानं प्रश्न माननीय सदस्य महोदयांनी विचारलेला आहे. सदस्य महोदयांना या निमित्ताने मी सांगेन की आपण जे सांगितलं त्याप्रमाणे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ज्या सूचना प्रत्येक जिल्हा परिषदेला दिल्या होत्या त्या जिल्हा परिषदेच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे कनिष्ठ सहाय्यक पदं असतील, सुधारित सेवेनुसार सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार 26 जिल्हा परिषदांनी पदोन्नतीची कारवाई केलेली आहे. त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या पदांची भरती झालेली आहे. 5 जिल्हा परिषदा अशा आहेत की ज्याच्यामध्ये त्या सेवा पदोन्नतीने भरती करण्याचं कारवाई चालू आहे आणि 3 जिल्हा परिषदा अशा आहेत की ज्या जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेची अतिरिक्त पदं ठरतात, त्यामुळे पदोन्नतीची कारवाई करता येत नाही. त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना 11 मार्च 2024च्याच पत्रान्वये दिलेल्या होत्या आणि त्यानुसार जवळजवळ 26 जिल्हा परिषदामध्ये कारवाई कंप्लीट आहे, 5 जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे, 3 जिल्हा परिषदेमध्ये करणं शक्य नाही. त्यामुळं ही कारवाई चालू आहे आणि या कारवाईच्या अनुषंगानं उर्वरित ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत त्यांनाही आपण तातडीनं ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे 3 जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या 3 जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी पदोन्नतीनं देताच येत नाही, त्या असा विषय आहे. त्यामुळे माझं सदस्य महोदयांना या निमित्तानं सांगणं आहे की ग्रामविकास खातं किंवा जिल्हा परिषद यावर कारवाई बारकाईनं करत आहे आणि कुणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल अशा पद्धतीची प्रक्रिया ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून चालू आहे. प्रवीण दरेकर आणि नंतर परिणय फुके. सभापती महोदय, ग्रामविकास खात्यातील कनिष्ठ पदावर पदोन्नतीबाबत शासनानं अधिसूचना काढली परंतु अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि ग्रामविकास हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे आणि कनिष्ठ सहाय्यक पद हेही महत्त्वाचं आहे. सभापती महोदय, ग्रामपंचायत असेल, रेकॉर्ड ठेवणं, माहिती गोळा करणं आणि आवश्यक ती कागदपत्र तयार करणे हे काम त्यांच्याकडे असतं. जन्म, मृत्यू, नोंदणी, मालमत्ता कर यांच्या नोंदणी ठेवण्यावर पण या कामाचा परिणाम मंत्री महोदय त्या ठिकाणी होतोय.
ग्रामपंचायत बैठकांची तयारी करणे, बैठकांचं इतिवृत्त तयार करणं, ग्रामस्थांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेणं, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची नोंद ठेवणं, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे हिशोब ठेवणे, शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे, या सर्व कामांवर यामुळे विपरीत परिणाम सभापती महोदय या ठिकाणी झाला आहे. थोडक्यात कनिष्ठ सहाय्यक हा ग्रामविकासाच्या विकास कामात एक महत्त्वाचा दुवा आहे आणि म्हणून ग्रामविकास मंत्र्यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण विशेष लक्ष घालून की टाइम बाउंड पिरियडमध्ये ही पदं भरावीत. ते उत्तर दिलं अशा ना, मंत्री प्रकारचे महोदयांनी माझे सांगितलं की 3 जिल्हे सोडले. किती कालबद्ध किती वेळेत नाही, करणार? भरले गेली पदं सांगितले त्यांनी. पूर्ण 100% भरली. हा, मग 100% नाही, मग 5 जिल्ह्याला काय न्याय वेगळा? महाराष्ट्र पूर्ण आहे, आपण 5ही राहिलेले जिल्हे करा ना. कारण शेवटी आपण सरकार ज्या योजना करतोय त्या योजनाच जर नीट गावापर्यंत गेल्या नाहीत तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे जिल्हा न करता महाराष्ट्र म्हणून राहिलेले 4-5 जिल्हे ते पण आपण करावेत, अशा प्रकारची विनंती आहे. सभापती महोदय, आदरणीय दरेकर साहेबांनी आत्ता जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये पहिलं तर मी हे क्लिअर करतो की यामध्ये ड वर्गाचा परिचर म्हणून शिपाई या पदाच्या संदर्भातला हा विषय आहे. आणि या अनुषंगानं मी पूर्वी आपल्याला सांगितलं की 26 जिल्ह्यात कारवाई पूर्ण झालेली आहे. 5 जिल्ह्यामध्ये जी कारवाई अपूर्ण आहे ती पण कारवाई येणाऱ्या 3 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल आणि त्या 5 जिल्ह्यातल्या सगळ्या पदोन्नतीची कारवाई पूर्ण केली जाईल. भंडारा आहे का त्या उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये? चंद्रपूर. ठीक. विचारायचे काय? नाही, आनंद वाटला मला, समाधान झालं त्याबद्दल तुमचं. सन्मान.